नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सर्वांची दिवाळी गोड झाली असेल अशी अपेक्षा करतो। आता काही विद्यार्थी जे अभ्यासाला लागून 8-10 दिवस झाले, ज्यांनी दिवाळीचं खरं तर 1-2 दिवस दिवाळीचे सेलिब्रेट केले असतील आणि लगेच अभ्यासाला लागले असतील असेही भरपूर विद्यार्थी भेटतील। काही विद्यार्थ्यांचा दिवाळीचा पॅकेज असतो आणि बाहेर फिरायला जायचं वगैरे काही असे हे असतात, तर 15 दिवसांचं प्लॅनिंग असतं, त्यांची अजूनही दिवाळी झाली नसेल। तर सरासरी ऑल ओव्हर सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करता एक 10-12 दिवसाचा दिवाळी नंतरचा आपला गॅप झालेला आहे। दिवाळीच्या अगोदर 4-5 दिवस असे टोटल 20-21 दिवस आपण कुठलंही लेक्चर घेतलं नाही किंवा मी स्वतःही दिवाळीचा एन्जॉय केलेला आहे। दिवाळी सर्वांनी एन्जॉय करावी, हा आपला सण आहे तर हा एन्जॉय केला पाहिजे, नक्कीच केला पाहिजे। त्यानंतर करिअरसाठी काहीतरी करायचं म्हणून सर्वांचंच काहीतरी कुठेतरी प्रयत्न सुरू असतात, सर्वांचेच प्रयत्न सुरू असतात। तर ह्या प्रयत्नांमध्ये काय होतं की काहींची सुरुवात थोडी लवकर झाली, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 दिवस दिवाळी करून तिसऱ्या दिवसापासून पुन्हा लगेच सिरियसली अभ्यासाला लागणारे विद्यार्थी भरपूर असतात। पण काही विद्यार्थी माझ्यासारखे 10-12 दिवस सुट्टी घेऊन आता दिवाळीनंतर अभ्यासाला सुरुवात करायची, ज्यांचं टार्गेट येणारी कंबाईन ग्रुप बी असेल, काहींचं टार्गेट कंबाईन ग्रुप सी असेल, काहींचं कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी दोन्ही असेल, काहींचं पोलीस भरतीचं टार्गेट असेल। तर ऑल ओव्हर सगळ्या परीक्षांसाठी जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, एवढंच नाही स्पर्धा परीक्षांसाठीच हा व्हिडिओ बनवत नाही मी, 10वी-12वीचे सुद्धा विद्यार्थी असतील, जे की 12वीच्या आता 1-2 महिन्यावरती पेपर सुरू होतील, 10वीच्या सुद्धा परीक्षा जास्त दिवस राहिलेले नाहीत, म्हणजे टोटल सर्वांसाठी आतापर्यंत वर्षभरात काहीच केलेलं नाही आणि आता अभ्यासाला सुरुवात करायची। तर इथून पुढे सुरुवात करताना काय करायचं यासाठी आजचा हा व्हिडिओ घेतलेला आहे आपण। तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम मी हे सांगू इच्छितो की बघा, सगळे झोपेतून उठले असतील अशी अपेक्षा करतो आणि ज्यांच्या झोपा झाल्या नाहीत ते व्हिडिओ बंद करून झोपा घ्यायला जाणार आहेत हेही मला माहिती आहे, कारण 3-4 मिनिटाचा व्हिडिओ ड्युरेशन असतं, त्याच्यातलं काही जण 2 मिनिटं बघतात, काही 3 मिनिटं बघतात, असं बघून गायब झालेले दिसतात। वॉच टायमिंग आम्हाला 3-4 मिनिटाचं सापडतं, तर मग त्याच्यामध्ये बरेच जण काय असतात, व्हिडिओ क्लिक केला की जाणारे असतात। पण ज्यांना खरंच ह्याची गरज आहे, खरंच काहीतरी नवीन मार्गदर्शन मिळणार आहे आणि खरंच काहीतरी मास्तर आपल्या फायद्याचं सांगणार आहे असं वाटतंय, असे विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात, याच्यावरती माझा विश्वास आहे। चला, तुमच्या फायद्यासाठी वेळ न दवडता बघा, सुरुवात कधीही झाली तर तुम्हाला एक सांगतो, सुरुवात कधीही झाली तर सुरुवात ही लेट नसती। जहाँ से जागो वही सुबह, असा आपला काय असला पाहिजे, फंडा असला पाहिजे। ठीक आहे ना। आता मी सकाळी उठताना 8 वाजता उठलो, माझा मित्र 6 वाजता उठलाय, 6 वाजता उठून तो अभ्यासाला बसला 7 वाजता आणि संध्याकाळी झोपताना 9 वाजता झोपला। तुम्ही 8 वाजता उठले, 8 वाजता उठून तुम्ही 10 वाजेपर्यंत अभ्यास केला। म्हणजेच अभ्यास करा किंवा काहीही करा, पण तुमच्याकडे जी संधी असते, कारण तुम्ही 2 तास जास्त झोपला जरी असाल तरी त्याचं रिग्रेट करून आता मी उठायलाच उशीर झाला, आता काय होणार आहे, आजच्या दिवसात काय होणार आहे, असं करून दिवस सोडू नका मित्रांनो। कोणताही दिवस, कोणतीही वेळ दवडू नका, कारण वेळ एकदा हातातून गेल्याच्या नंतर वेळेची किंमत कळते, जशी तुम्हाला बऱ्याच जणांना कळतं। आणि ह्या गोष्टी कोणालाच कळत नाहीत असं नसतं, कारण ह्या गोष्टी ज्या आहेत, वेळ गेलेली आहे किंवा काय आहे, अशा सगळ्या गोष्टींचं काय झालेलं असतं, आपल्याला अगोदरच प्रेशर आलेलं असतं की आता थोडे दिवस राहिले, आता काय करू। कंबाईनच्या विद्यार्थ्यांना खास करून मी सांगू इच्छितो की तुमची सर्वांची तयारी होती जूनमध्ये पेपर देण्याची, ह्याच्यापैकी 20 ते 25% विद्यार्थी असे असतील की ज्यांची जूनमधल्या परीक्षेसाठीच तयारी होती आणि त्यांना खरोखर वाईट वाटतंय की परीक्षा पुढे गेलेल्या आहेत आणि त्या आताच्या येणाऱ्या परीक्षेची वाट पाहत आहेत। अभ्यास त्या दृष्टीने चालू आहे त्यांचा, तेवढ्याच जोमात अभ्यास सुरू आहे। काही जण आहेत की त्यांची सुरुवात म्हणजे जूनमध्ये जसं होतं तसंच आताही आहे आणि अजूनही जूनमधल्या परीक्षांचं जसं त्यांना प्रेशर यायला लागलं होतं तसंच जानेवारीमधल्या परीक्षेचंही प्रेशर आहे आणि फेब्रुवारीमधल्याही परीक्षेचं प्रेशर आहे। असेही भरपूर विद्यार्थी आहेत। तर मी हेच सांगतोय की मागं जे झालं ते झालं, होऊ द्या, झोप झाली, आता मस्त रेस्ट, भरपूर दिवस झाले, आजपासून अभ्यासाला सुरुवात करू, हा आज निश्चय करा। कारण तुम्हाला KFC फूड कोणाला माहिती आहे रे, KFC फूड बऱ्याच जणांनी खाल्लेलं असेल। KFC फूड ज्या मालकाने सुरुवात केली, त्या KFC फूड जे त्यांची कंपनी आहे किंवा त्यांचं जे शॉप आहे,
त्याची सुरुवात करणारा जो माणूस आहे त्याचा फाउंडर ज्याला आपण म्हणू, त्याच्या फाउंडरने काय केलं होतं, 65 वर्ष, वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी बिझनेसला सुरुवात केलेली होती. म्हणजे मला सांगायचं हे की सुरुवात करणं कधीही लेट होत नसतं. सुरुवात करू विचार करून सुरुवात न करणं लेट होत असतं, सुरुवात करणं हे लेट होत नसतं. त्यामुळे मला सांगायचं मित्रांनो हेच की आता इथून पुढे कंबाईनसाठी जेवढे दिवस राहिलेले असतील किंवा कोणतंही तुमचं सगळ्यांचं जे टार्गेट असेल त्यासाठी किती दिवस राहिले हे याचं एकदा ॲनालिसिस करा. कोणत्याही परीक्षा असू द्या, किती दिवस राहिले याचं ॲनालिसिस करा. आपला अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे याचाही ॲनालिसिस करा. तुम्हाला कळू द्या की तुमचं झालंय किती, राहिलंय किती. आता हे कळणार कसं, हे कळण्यासाठी काय करा, थोडे मागचे 2-4 वर्षाचे प्रश्न चाळा. म्हणजे तुम्हाला काय कळेल, त्याच्यातून कळेल की आपल्याला कुठले प्रश्न कळतात, कुठले प्रश्न आपण सोडवतोय किंवा काय होतंय. ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतील त्याच्यानंतर तुम्ही आणखी कुठं फोकस करू शकता की आपलं राहिलंय काय हे तुम्हाला कळू शकतं आणि काय राहिलंय याच्यावरती पुन्हा जास्त फोकस करा. मित्रांनो नक्कीच संधी आहे, वेळ आहे, वेळ अजूनही गेलेली नाही, वेळ आहे. त्यामुळे आहे त्या वेळेचा फायदा घ्या आणि इथून पुढे सुद्धा अभ्यासाला लागा. सर्वांची दिवाळी झालेली असेल आणि दिवाळी सर्वांचीच गोड झाली असेल की नाही मला माहीत नाही, कारण परिस्थिती ही सगळ्यांची वेगवेगळी असते. मी सुद्धा एका गरीब कुटुंबातला विद्यार्थी आहे, त्यामुळे मी सर्व गोष्टी समजून घेऊ शकतो. काही विद्यार्थ्यांची दिवाळी गोड झाली असेल, काहींची झालीही नसेल, काहींच्या अनेक प्रश्न असतात. या संसार हे दुःखाचं मूळ आहे असं जे सांगितलं जातं, आपला महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातून हे वाक्य येतं की संसार हे दुःखाचं मूळ आहे. म्हणजे आपण सुद्धा ह्या संसारात आहोत. दुःख सर्वांनाच असतील किंवा सर्वांच्या बाबतीत सर्वांची दिवाळी गोडच असेल किंवा नसेल, हे मला सांगायचंय की हे काय फिक्स नसतं. पण पुढची दिवाळी गोड करण्यासाठी, ज्यांची दिवाळी ही गोड झाली नसेल त्यांनी पुढची दिवाळी गोड होण्यासाठीचे म्हणून प्रयत्न करा. आणि नक्कीच आता अभ्यासाला लागा. सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो थांबतो या ठिकाणी.